तेथी नाही नाही, स्वप्नीची विचित्र सेना मीची झालो होतो, मग चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीचे हे विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशे. जर एखादा मनुष्य निद्रेच्या अधीन त्याला जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा ते स्वप्नामध्ये जे अनेक प्रकारचे सैनिक दिसतात आणि ते सैनिकांना तो पाहत असतो, तेव्हा ते ज्यांना पाहतो ते सैनिकही कोण झालेला असतो, तोच झालेला असतो आणि त्या सैनिकांना पाहणाराही तोच असतो. म्हणजे द्रष्टाच दृश्य रूपाने विनटला आहे की नाही. परंतु एक माहिती आहे की कशामुळं, निद्रा नावाच्या दोषामुळं हे स्वप्न पडलं आणि त्याच्यामध्ये हे सर्व घडलं. परंतु तो जागा झाल्यानंतर असं म्हणतो का हे तर सर्व कोण झालं होतं, मीच झालो होतो असं तो म्हणतो. पण तत्वतः मीच झालो होतो का मी न होता झालो होतो, मी या ठिकाणी न झालं. निद्रा नावाच्या दोषामुळं हे फक्त मला भासलं, तत्वतः त्या ठिकाणी मीच मी होतो. या ठिकाणी हा व्यवहार फक्त प्रतीती मात्र अशा प्रकारचा झाला. भास मात्र हा फक्त भास झाला. भासातला पदार्थ तत्वतः अधिष्ठानाच्या ठिकाणी कोणतंही द्वैत करत नाही. द्वैत करत नाही याचा अर्थ हा दृश्य द्रष्टारूपाने द्रष्टा हा दृश्य रूपाला प्राप्त झाला होता का झाला नव्हता, का न होता झाल्यासारखा वाटला. तो इव आहे ते होणं इव आहे का एव आहे, इव म्हणजे जणू काय झाला होता अशी स्थिती असल्यामुळं इथं म्हणतात दृश्यद्रष्टाय आपण येथ जो भेदो जाणं. इथं हे दृश्य आणि द्रष्टा अशा प्रकारचा हा जो भेद आहे हा भेद तत्वता आहे का. दृश्य कधी द्रष्टा होत नाही आणि द्रष्टा कधी दृश्य होत नाही, हा खरा आकाट्य सिद्धांत आहे. हे त्याला कळतं. मी कधी ते झालोच नसतो, ते गेल्याबरोबर मी गेलो असतो ना. ज्या वेळेला स्वप्नातली विचित्र सेना मावळली जागृत झाल्याबरोबर त्यावेळेला जर मीच झालो होतो तर आता पुन्हा मी कसं काय राहिलो असतो, त्याच्याबरोबर माझीसुद्धा निवृत्ती झाली असती. ज्या अर्थी मी सांगतो त्या अर्थी त्या दृश्याच्या पूर्वी मी आहे, बरोबर ना. दृश्याच्या पूर्वी मी आहे, दृश्य भासलं तेव्हाही मी आहे आणि दृश्याची निवृत्ती झाल्यानंतरही मी आहे. याचा अर्थ मी त्रिकालाबाधित नित्य मी आहे आणि हे दृश्य संपूर्ण मिथ्य आहे. हे अनित्यसुद्धा नाही. तो पदार्थ असता तर त्याचं नित्य आणि अनित्यत्व होतं, तो फक्त भासमात्र अशा प्रकारचा पदार्थ आहे. म्हणून म्हणतात येथ जो भेदू जाणं. या ठिकाणी जो दृश्य आणि द्रष्टा असा जो भेद आहे तो शब्द बडीवार हा फक्त शब्दाचा महिमा आहे. म्हणजे हे फक्त याला शब्दात्मकता आहे, वाचारंभणता आहे. तत्वतः हे दृश्य कधी द्रष्टा झाला नाही आणि दृश्य सापेक्ष द्रष्टृत्व भावही त्याला आला नाही. तो दृग्मात्र जसाच्या तसाच आहे. याची विषयी सविस्तर पुढेही शब्द बडीवार बोलतसे चतुर सिद्ध शिरोमणी म्हणतात. याच विषयी आता या प्रकरणामध्ये सविस्तर असं पुढेही हे सांगणार आहे. म्हणजे या ठिकाणी द्रष्टा आणि दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी हा फक्त शब्दाचा बडीवार आहे, शब्दाचा महिमा आहे, शब्दात्मकता याला आहे. याच्या पलीकडं वस्तुस्थिती याला कधीही नाही. म्हणजे वस्तुस्थिती म्हणजे अगदी वास्तव रूपाने हे पदार्थ आहेत असं मात्र कधीही झालेलं नाही. आणि हे कोण बोललेलं आहे, ह्या ग्रंथामध्ये सिद्धांचा शिरोमणी असणारे त्याला पुन्हा चतुर असं विशेषण देतात. चतुर सिद्ध शिरोमणी, सिद्ध शिरोमणीमध्येही चतुर असणारे असे संत सम्राट भगवान माऊलीही बोलतात असं टीकाकार म्हणतात. तेच आता पुढं काय म्हणतात ती ओवी आहे. वडिला अव्यक्ताची वंशा, तिसऱ्या क्रमांकाची ओवी आहे. वडिला अव्यक्ताची वंशा उद्योतकारू सूर्य जैसा येणे एके गुणे आकाशा आंबरत्व. वडील म्हणजे सर्वात आद्य कारणरूप असणारा, बरोबर ना. ओम नमोजी आद्या 2-3 प्रकाराने याचं कुणीकडूनही चिंतन करता येतं. तर वडील असा शब्द सांगितला आहे. वडील म्हणजे सर्वात अधिक असणारा, अनादी असणारा. अनादी असणारा जो परमात्मा, तो अव्यक्त आहे. नंतर अनादी असणारी माया पण अव्यक्त आहे. अनादी असणाऱ्या मायेपासून पहिलं तत्व जे बुद्धितत्व किंवा महत्त्व तेही अव्यक्तच आहे.
आणि त्या महत्त्वापासून झालेला जो अहंकार, ज्याचं त्रिगुणात्मक असं करतात, त्रिगुणात्मक अहंकार तोही अव्यक्तच आहे. आणि ज्याच्यापासून ही सगळी सृष्टी उत्पन्न होते तो जो अहंकार आहे तोही अव्यक्तच आहे, बरोबर ना. आणि त्या जो तमोगुणात्मक असणारा अहंकार, ज्याला भूतादी अहंकार म्हणतात, तर तो सुद्धा अव्यक्तच आहे. आणि त्याच्यापासून ज्या शब्दादी तन्मात्रा उत्पन्न होतात त्याही अव्यक्तच आहेत. म्हणजे सगळं अव्यक्ताचाच वंश आहे हा. म्हणून म्हणतात की वडिला अव्यक्ताच्या वंशा. याच्यामध्ये एकापेक्षा एक वडील आहे. म्हणजे एकाचं समजा हे जे पंचमहाभूत आहे, पंचमहाभूतांचं वडील कोण आहे तर पंचतन्मात्रा आहेत. पंचतन्मात्राचा कोण आहे? तामस अहंकार आहे. तामस अहंकाराचं कोण आहे? महत्त्व आहे. महत्त्वाचं कोण आहे? माया आहे, बरोबर ना. आणि मायेचं अधिष्ठान रूप असणारं ब्रह्म आहे, किंवा माया आणि ब्रह्म, बरोबर ना, यांच्या संबंधामध्ये असणारं जे ईश्वर तत्व तेही अव्यक्तच आहे. तेही सगुण निराकार, तेही अव्यक्तच आहे. ह्या अव्यक्ताच्या वंशामध्येच हा कोण झालेला आहे? शब्द निर्माण झालेला आहे. पहिली तन्मात्रा कोणती झाली? शब्द तन्मात्रा निर्माण झाली. आणि त्या शब्द तन्मात्रेपासून आकाश निर्माण झालं, बरोबर ना. म्हणून आकाशाचं मूळ कोण आहे? शब्द तन्मात्रा आहे, बरोबर ना. तर अशा वेळेला मग त्या वंशामध्ये जन्मलेला शब्द आहे की नाही, परंतु तो शब्द जो आहे तो उद्योतकारू सूर्य जैसा, तो याचा उद्योतकारू म्हणजे प्रकाशक आहे. हे अव्यक्त तत्व आहे. ह्या सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. हे सांगणारे कोण आहे? पुन्हा शब्दच आहे की नाही. मग त्या अव्यक्ताच्या वंशाला प्रकाशित करणारा कुलदीपक आहे की नाही, ते त्या कुळामध्ये उत्पन्न झालेला सुपुत्र कोण आहे? हा शब्दच आहे का नाही. त्याचं सुद्धा कथन करणारा म्हणजे केवळ व्यक्त सृष्टीचं शब्द कथन करतो, कारण शब्दाशिवाय त्या शब्दाचा अर्थ कळत नाही. आणि अर्थ असल्याशिवाय कोणताही शब्द प्रवृत्त होत नाही. अर्थाला पाहूनच शब्दाची उत्पत्ती आहे. म्हणून परंतु त्या सर्व अर्थांना प्रकाशित करणारा कोण आहे? शब्दच आहे. आणि तो केवळ ह्या लौकिक असणाऱ्या सृष्टीमध्येच विवेचन करणारा असं नाही, अलौकिक असणाऱ्या आध्यात्मिक सृष्टीमध्ये देखील जन्माद्यस्य यतः, त्याच्या जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा अथा तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्य यतः, ज्याच्यापासून सृष्टी उत्पन्न झाली, याच्यामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये चिंतन करताना ज्याच्यापासून झाली म्हणजे पंचमहाभूतांपासून झाली, ऐके नाही. हे सर्व पंचमहाभूतापासून झालेलं म्हणता येत नाही. मग पंचमहाभूताच्या कारणाचा शोध करता करता प्रकृतीचा परिणाम हे संपूर्ण जगत आहे, तर जडवाद गळ्यात पडतो. म्हणून पुन्हा म्हणतात की आसंग ब्रह्म हे त्याचं कारण आहे, जन्माद्यश याताने ब्रह्मच त्याचं विवर्तोपादान कारण आहे असं घ्यावं. पण हा सगळा विचार कोणी सांगितलेला आहे? शब्दांनी सांगितलेलं आहे. हे तर सगळे काय आहे? वाणी, मन आणि बुद्धीला अगोचर पदार्थ आहे. जोपर्यंत ते अभिव्यक्त झाले नाही कार्यरूपाने, तोपर्यंत त्यांचा हा क्रम ह्याच्यात हे झालं. हे कधी आपल्याला वाणीला, इंद्रियाला, मनाला, बुद्धीला कधी गोचर झालं होतं का? हे सगळं का आपण म्हणतो हे मानलं पाहिजे, कारण का तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. आणि शास्त्र काय आहे? अपौरुषेय शब्दराशी वेद हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे हे सर्व शब्दात्मकता आहे. म्हणून ते सांगतात की वडिला अव्यक्ताची वंशा, सर्वात वडील सर्वात श्रेष्ठ असणारं जे अव्यक्त आहे त्याच्या वंशामध्ये जसा सूर्य जो सगळ्या जगातल्या पदार्थांना दाखवतो, तसे हे जे शास्त्रीय शब्द आहेत, बरोबर ना, ते हा अध्यात्मविश्वाला काय करतात? प्रकाशित करीत असतात. म्हणून ते म्हणतात उद्योतकारू, त्याचं प्रकाशन करणारा असा कोण आहे? जैसा सूर्य, सूर्याप्रमाणे हा शब्द आहे. म्हणजे सूर्य जसं सगळ्या जगाला दाखवतो, तसंच आपल्याला आध्यात्मिक विश्वातील सर्व अव्यक्त पदार्थांचं दर्शन करून देणारा हा वेद आहे, आपलं शब्द आहे. येणे एके गुणे आकाशा अंबरत्व, आणि येणे एके गुणे ह्या एकट्याच शब्दाच्या गुणाने हे आकाशा अंबरत्व, आकाशाच्या ठिकाणी आकाशत्व किंवा अंबरत्व असं प्राप्त झालेलं आहे. म्हणजे काय की आपण म्हणतो ना शब्द गुणकम
आकाशम. शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी शब्द हा गुण असल्यामुळं ह्या येणे एके गुणे ह्या एकट्या आकाशाच्या शब्द ह्या गुणामुळं आकाश हे निर्माण झालं. आकाश कशापासून निर्माण झालं? शब्द तन्मात्रेपासून उत्पन्न झालं म्हणून अंबर पण आहे. आणि आकाशाच्या ठिकाणी आकाशत्व हे सुद्धा कोणी केलेलं आहे? शब्द गुणानेच केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी येणे एके आकाशा आंबरत्व, आकाशाला आकाशत्व जे प्राप्त झालेलं आहे. आकाशाला आकाशत्व म्हणजे काय? आकाश म्हणजे पोकळी, हे स्वरूप कोणी सांगितलेलं आहे? शब्दानेच सांगितलेलं आहे. आणि आकाश उत्पन्नही कुठून झालेलं आहे? शब्दापासूनच आकाश उत्पन्न झालेला आहे. शब्द तन्मात्रा अगोदर होती, त्याच्यापासून आकाश उत्पन्न झालं. किंवा आकाशाच्या ठिकाणी आकाश हा सुद्धा काय आहे? शब्दाने. कारण आकाश जे आहे ते आकाश काय आहे? आपल्याला कोणत्याही प्रकारे आकाश हे एक द्रव्य मानावंच की नाही ह्याच्याविषयी वाद आहे. ते म्हणतात, काही लोक म्हणतात की आकाश नावाचा पदार्थ नाही. चार आता काही लोकांनी जे काही आपल्याला इंद्रियांना गोचर होत नाही म्हणून या ठिकाणी वायू आकाशाच्या ऐवजी 3 भूतापासूनच सृष्टी उत्पन्न झाली, पृथ्वी आप आणि तेज असंही मानतात ना. याच्या ठिकाणी आकाश हे स्वतंत्र द्रव्य मानण्याची गरज नाही असं सांगतात. पण ते म्हणतात शब्दाची तर प्रचिती सर्वांना आहे की नाही? व्यवहारामध्ये शब्द तो मानावाच लागतो की नाही? मग शब्द जो आहे तो शब्द काय आहे? तर शब्द हा एक गुण आहे असं मानावं लागतं ना. आणि गुण हा द्रव्याच्या आश्रया वाचून राहू शकणार नाही, बरोबर ना. गुण कशाच्या आश्रयाने राहतो? गुणीच्या, अर्थात द्रव्याच्या, बरोबर ना. मग जर तुम्हाला शब्द हा गुण मानायचा तर त्याचा गुणी कोणीतरी मानलंच पाहिजे की नाही? आणि ते कोण आहे? आकाश आहे. म्हणजे आकाशाला न मानणाऱ्या लोकांना देखील नैयायिक आकाशाची सिद्धी करून देतात, ते शब्दामुळं करून देतात. शब्द हा गुण आहे ना. मग द्रव्य काय त्याचं काय तर गुणात द्रव्य गुणाश्रयत्वम द्रव्यत्वम, जे गुणांचा आश्रय जे होतं त्याला काय म्हणतात? द्रव्य म्हणतात. मग शब्द हा गुण मानताना मग त्याचा आश्रय द्रव्य मानलंच पाहिजे. आणि त्यालाच आम्ही काय म्हणतो? आकाश असं म्हणतो. आकाशाचा निळा रंग आहे की नाही? आपल्याला आकाश हे निळा रंग दिसतो की नाही? पण त्यामध्ये हा निळा रंगसुद्धा काय आहे? निळा रंग आहे का? पण आकाशाला वर्ण नाही, बरोबर ना. आकाशाला कोणत्याही प्रकारचा वर्ण नाही, पण आपल्याला दिसतो की नाही त्याच्यामध्ये? तरीसुद्धा ते आकाश हे काय आहे? निळ्या रंगाने वर्जित आहे. का निळा रंग आकाशाचा आहे? आकाशाचा नाही. हे सुद्धा कोणी सांगितलं आपल्याला? शब्दानेच सांगितलं. त्याच्या ठिकाणी आकाशाच्या ठिकाणी आकाशत्व, त्याचा असणारा निळा रंग, हे त्या निळ्या रंगाचा तत्वता आकाशाच्या ठिकाणी अभाव, या सर्वांचं कथन कोणी केलं? शब्दानेच केलं. आता टीका. मायेच्या वंशा येऊनी, आम्ही तुम्हाला बराचसा भाग टीकेत सांगायला मोकळा ठेवलेला आहे. आपलं ते मूळ ग्रंथात सांगायला मोकळा ठेवला आहे. कारण हे सगळं मूळ ग्रंथ आम्ही जेवढे ही ओवी आहे ना, टीकेतल्या ओवी इतकंच याचं चिंतन आपण करतो, जास्त चिंतन करत नाही. कारण ते तुम्हाला मोकळं सोडलेलं आहे ते. याच्यामध्ये सांगतात, मायाच्या वंशा घेऊनी माया सत्यत्वे म्हणून नाथिलीची जनी रूढी केली. म्हणतात मायेच्या वंशा येऊनी. शब्द कोणाच्या वंशात आलेला आहे? मायेच्याच वंशात आलेला आहे की नाही? शब्द कुठं आलेला आहे? मायेच्या वंशात निर्माण झालेला आहे. प्रथम असणारी अव्यक्त माया. आणि आताच आपण केलं काय? प्रकृतेर महान तत्वअहंकारा तस्माद गणश्च षोडशका तस्मादपि षोडशकात पंचेभ्या पंचभूतानी. त्या पंचभूतांचं कारण सांगत असताना आपण काय सांगतो? मूल प्रकृती हे अविकृती हे काय? महदाद्या प्रकृती विकृतया सप्त षोडशकस्तु विकारो न प्रकृतीर्न विकृती पुरुषः, असं सांख्यकारिकेमध्ये सांगितलेलं आहे. तर याच्या अगोदर पंचतन्मात्राच्या अगोदर सगळं काय आहे? अव्यक्तच आहे की नाही? म्हणून त्या अव्यक्तापासूनच किंवा त्या मायेपासूनच मायेच्या वंशा येऊनी, मायेच्या वंशामध्ये तो जन्माला आला. माया सत्यत्वे म्हणून आधी मायेच्या वंशात आला. माया वास्तविक मिथ्या आहे, परंतु मायेच्या वंशात जन्माला आलेला तो शब्द तो काय म्हणतो? माया सत्यत्वे. माया कशी आहे? सत्य आहे असं म्हणून नाथिलीची जनी रूढी केली. नसलेल्या मायेला जगामध्ये रूढवलं म्हणजे प्रसिद्ध केलं.
वास्तविक जर ती माया शब्दाने सांगितली नसती तर त्या नसलेल्या मायेला एवढी प्रसिद्धी किंवा रूढी प्राप्त झाली असती का? म्हणून मायेच्या ठिकाणी मायेला सुद्धा सिद्ध करणारा कोण आहे? शब्द आहे. आणि ती माया सत्य आहे. अघटित घटना पटीयशी माया असं सांगणारा सुद्धा कोण आहे? शब्दच आहे. आणि आकाश जे निरावेव ते शब्दमात्रेचे सावेव, अन्यथा गगना ठाव कायचा होता. आकाश जे निरवयव, निरवयव असणारं जे म्हणजे नैयायिकांच्या दृष्टीनं निरवयव असणारं जे आकाश आहे, त्या आकाशाच्या ठिकाणी खरं ते आकाश निरावयव जर स्वरूपात असतं तर कधीतरी आपल्याला ते विषय झालं असतं का? झालं नसतं. परंतु ते शब्दमात्रेचे सावयव आणि खरंच जर आकाश आहे ते आकाश याला केवळ सावयव कशामुळे ठरलं? शब्दमात्राने, बरोबर ना? शब्दमात्राने जर नसतं तर आपल्याला आकाश सावयव का म्हणावं लागतं? आत्मना हा आकाश असंभूत. आत्म्यापासून आकाश जर उत्पन्न झालं तर अर्थात ते सावयव म्हटलं पाहिजे. हे कोणी सिद्ध केलं? शब्दाने सिद्ध केलं. आत्मना हा आकाशः संभूतः, आकाशात वायू, वायोरग्नी, अग्निरापहा, आद्भ्या पृथ्वी. हे जर शब्दाने सांगितलं नसतं तर ह्या मूळ निरवयव असणाऱ्या आकाशाची सिद्धी तरी झाली असती का? त्याला बरोबर ना, त्याला कोणताही आकार किंवा अवयव हे सावयवता ही केवळ शब्दाने सिद्ध केली. अन्यथा गगना ठाव कायचा होता. नाही तर गगनाचा काय ठाव ठिकाणा लागला असता? आकाश म्हणून कोणाला ज्ञानाचं विषयत्व ते आकाशाला कधीतरी आलं असतं का? शब्दाने दिलं नसतं तर आलंच नसतं. माया हे जाणो जावे तरी मायाची नसे स्वभावे, आता वावगेची मिरवावे हे शब्द दावी. आता म्हणतात माया काय आहे हे जर आपण जाणू गेलो तर स्वभावे स्वरूपाने माया नशेची. स्वरूपाने माया कधीही स्वभावाने स्वरूपाने मायेची कधीही सिद्धी होत नाही. स्वरूपाने मायेची सिद्धी होत नाही म्हणजे स्वतंत्र रीतीनं मायेची कधीही सिद्धी होत नाही. आता वावगेची मिरवावे शब्द दावी. आणि वावगाचं वावगत म्हणजे तत्वतः, बरोबर ना, तत्वतः आपल्या अधिष्ठान चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी माया त्रैकालिक अत्यंत अभाव रूप असताना देखील मायेची केवढी प्रसिद्धी आहे. ही प्रसिद्धी कोणी दिलेली आहे? शब्दानेच प्रसिद्धी दिलेली आहे. आत्मना आकाशासंभूतः असं म्हणतो तर निर्विकार उदासीन आत्मस्वरूपापासून आकाश कसे होईल याचा अर्थ मध्ये आत्मा आणि माया यांचा आध्यासिक संबंध झाला असता, बरोबर ना, मग मायेची उत्पत्ती, मग आकाशाची उत्पत्ती होते असं सांगितलेलं आहे. तेव्हा ती मायाची नसे स्वभावे आता वावगेची मिरवावे हे शब्द जावी. त्या ठिकाणी नसताना ती माया ती एवढी भूषणावह झाली किंवा मिरवली गेली याचं कारण कोण आहे? शब्द दावी. शब्दानेच हे मायेच्या ठिकाणी भूषण, माया ही अघटित घटना पटीयशी आहे. माया त्रिगुणात्मक आहे, बरोबर ना. ह्या माया ही सगळ्या पदार्थांच्या उत्पत्तीला कारण आहे, परिणामी उपादान कारण आहे, बरोबर. हे सर्व कोणी सांगितलं? हे सगळं शब्दानेच सांगितलं. तैसेची आकाशाची वर्णव्यक्ती हे शब्दाचीच वदंती, आकाशाची दाविती शब्द खुन. तैसेच आकाशाची वर्णव्यक्ती. तुम्ही काय म्हणतात? आकाश जाणायचा निळं दिसतं का नाही? आकाश निळं आकाश दिसतं. आकाशाचा वर्ण कोणता आहे? नीलवर्ण आकाशाचा आहे. तर ही आकाशाची वर्णव्यक्ती, आकाशाचा निळवर्ण आहे हे कोण सांगतं? आकाश. हे कोण सांगतं? शब्दच. अहो हे फक्त दिसायला आकाशाचा नीलवर्ण आहे, तत्वतः ते काय अतिदुरात ना, अत्यंत दूर असणारा पदार्थ आपल्याला यथार्थ आकलन झाला नाही का तो अन्यथा रूपाने दिसायला लागतो. हे याला कारण काय? दृष्टीची त्या आकाश तत्वापर्यंत पोच होत नाही. म्हणून आता आकाशाची वर्णव्यक्ती, आकाशाला निळा वर्ण त्या ठिकाणी आहे असं सांगणारा, त्यालाच म्हणायचं ना वर्णव्यक्ती. हे शब्दाचीच वदंती. हे कोणाचं आहे? शब्दच सांगतो. आणि आकाशाची वर्णव्यक्ती हे शब्दाचीच वर्ण, म्हणजे आकाशाच्या ठिकाणी निळा वर्ण आहे हा फक्त शब्दच आहे. वस्तुतः आकाशाला वर्ण नाही हे सुद्धा कोण आहे? हे सुद्धा शब्दच सांगतो.
हे सुद्धा शब्दच सांगतो. आकाशाशी दाविती शब्द खुण, आणि आकाशाची जी खूण आहे ती कोणती आहे? शब्द. शब्द गुणकम आकाशम. आकाश हा अपशब्द हा आकाशाचा गुण आहे असं कोणी सांगितलं? हे सुद्धा आकाशाच्या ठिकाणी आकाशत्वाची सिद्धी करणारा सुद्धा कोण आहे? शब्दच आहे. आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे हे सुद्धा जर आपल्याला कळलं असतं का? हे सुद्धा शब्दानेच सांगितलेलं आहे. एरवी शब्द प्रवृत्तीविन पुसे आकाशाची खुण, तेवी चिन्मायेचेही जाण शब्दाचे रूप. एरवी शब्द प्रवृत्तीविन, जर समजा शब्दाची प्रवृत्ती झाल्या वाचून आकाशाची खुण पुसे, आकाशाचं स्वरूप काय आहे हे जर कोणी विचारायला गेलं तर काय होईल? त्याला कधीही आकाशाची खूण किंवा शब्दाची प्रवृत्ती नाही आणि आकाश मात्र त्यांना त्या आकाशाचं स्वरूप मात्र जाणायचं आहे. आणि शब्दांनी म्हणजे वेदांनी काही त्याचं वर्णन केलं नाही, किंवा त्या वेदाच्या आधाराने किंवा वेदाचा आधार न घेता जी काही दर्शनं आहेत त्या दर्शनांनी जर ह्या आकाशाचं स्वरूप वर्णन करायचं गेला तर त्या ठिकाणी शब्दाचं साह्य न घेता, बरोबर ना, शब्दाची प्रवृत्ती न होता जर कोणी ह्या आकाशाची खूण आम्हाला आकाशाचा संकेत करून ज्ञान करून द्या असं जर कोणी म्हणेल तर त्या ठिकाणी ते कधीही होणं शक्य नाही. तेवी चिन्मायेचे जाणं शब्दाचे रूप. अहो आकाशाचं तर काय, परंतु आकाशाचं कारण कोण आहे? आकाशाचं कारण माया आहे. पण माया स्वतंत्र नाही, माया जड आहे. जडाचा स्वतंत्र परिणाम होऊ शकत नाही, त्याला अधिष्ठान चैतन्याचंच पाहिजे, बरोबर ना. ह्या वयात पुन्हा त्याच्यात पहा अशाच आहेत का? तर ते म्हणतात चिन्मायेचे हे जाणं शब्दाचे रूप. त्या चैतन्याचं किंवा मायेचं स्वरूप जर तुम्हाला निरूपण करायचं झालं किंवा मायेचं किंवा चित स्वरूपाचं ज्ञान करून द्यायचं झालं तरीसुद्धा शब्दाचे रूप, त्या ठिकाणी शब्दाचं स्वरूपाचं साह्य तुम्हाला घ्यावं लागतं. नाहीतर आकाशाचंही ज्ञान होत नाही, मायेचंही ज्ञान होत नाही, आकाशाचं कारण असणाऱ्या आणि आकाशाचं अधिष्ठान असणाऱ्या किंवा मायेचं अधिष्ठान असणाऱ्या चिन्मात्र वस्तूचं देखील तुम्हाला दर्शन होत नाही. ही सगळी असून नसल्यासारखीच आहे जर शब्दाचं साह्य नसेल तर. आकाशाचा शब्दगुण परी शब्दोची त्याची खूण, अन्यथा त्याविन आकाश ते किमात्मक. आकाशाचा शब्दगुण आहे, पण आकाशाचा शब्दगुणकम आकाशम हे सुद्धा कोणी सांगितलं? शब्दोची त्याची खूण. शब्दच त्याचं ज्ञान करून देणारा किंवा त्याचं संकेत करणारा हा शब्दच आहे की आकाश शब्द हा आकाशाचा गुण आहे. हे तरी आपण कुठे शिकलो? जर हे शब्दामधूनच शिकलो, शब्दाच्याच माध्यमातून हे स्पष्ट झालं. अन्यथा त्याविनं, आणि जर तुम्ही शब्दाचं मदतच घेतली नाही, शब्दाने जर तुम्हाला सांगितलंच नाही तर आकाश ते किमात्मक, त्या आकाशाचं काय स्वरूप आहे असं तुम्ही सांगा बरं. तुम्ही कधीही म्हणू शकता जर शब्दाची मदत घेतली नाही, बरोबर ना. अपौरुषेय असा वेद किंवा पौरुषेय असणारे काही श्रुती स्मृत्यात्मक शब्द यांचं जर तुम्ही किंवा पुराण, इतिहास, संत साहित्य काय किंवा लौकिक विज्ञान याचे सगळं शब्दात्मकच आहे, याचं जर तुम्ही साह्य घेतलं नाही शब्दाचं तर किमात्मक आकाश कोणत्या आकाशाचं काय स्वरूप आहे तुम्हाला कसं बोलतं? कारण बोलायला काही शब्दाचं साह्यच घ्यायचं नाही तर तुम्हाला आकाशाचं स्वरूप स्पष्ट करता येईल का? नाही. आपण तव खपुष्प परी फळदे जगद्रूप, शब्दमवी तै अमुप कोण आहे. यात आता ही 4थ्या क्रमांकाची ओळी आहे. ते म्हणतात आपण तव खपुष्प, शब्द जो आहे ना तो आपण खपुष्प आहे. म्हणजे ख म्हणजे आकाश आणि त्या आकाशाला लागलेलं फूल आहे. म्हणजे शब्द काय आहे की शब्द मिथ्या आहे, वाचारंभन आहे, बरोबर आहे ना. म्हणून खपुष्प याच्यातून काय सांगतात, याच्यामध्ये त्याला काय म्हणतात, व्यंजना केलेली आहे. व्यंजना व्यंग्यार्थाने सांगतात. शब्द जो आहे ना तो काय आहे, खपुष्प, म्हणजे आकाशाला जसं फूल लागावं आहे की नाही, म्हणजे आकाशाला फूल नसतंच हे सांगायचं. तसं शब्द हा आकाशाचं पुष्प आहे, म्हणजे शब्द काय आहे, आकाश पुष्पासारखा मिथ्या आहे. परंतु जरी मिथ्या असला तरी ते म्हणतात फळदे जगद्रूप, तो काय करतो, फल देतो. म्हणजे इथं जगद्रूपी फल देतो. म्हणजे पहिल्यांदा काय झालं
की जगदरूपी फळ कसं उत्पन्न झालं, शब्दापासून उत्पन्न झालं. कारण पहिल्यांदा शब्दगुणकम आकाशम आणि त्या आत्मना आकाशा संभूतः आणि त्या आकाशापासून काय झालं, वायू, अग्नी, जल, पृथ्वी असे सगळे चराचरात्मक विश्व निर्माण झालं की नाही. याला मूळ कारण कोण आहे, शब्दच आहे. किंवा दुसरं की ह्या शब्द जे आहे ते खपुष्प आहे, म्हणजे शब्द आकाशाचा गुण आहे, म्हणजे आकाशाला लागलेलं एक फूल आहे. आणि आकाशाला हे फूल, बरोबर ना, आकाशाला हे लागलेलं जे फूल आहे त्या फुलापासूनच जगदरूपी फळ उत्पन्न झालं की नाही. कारण हे व्याकरणशास्त्राप्रमाणे किंवा आपल्या जे पुराणांमध्ये जी जगताची उत्पत्ती सांगितलेली आहे किंवा उपनिषदामध्येही ओंकार हा सगळ्या जगाचं मूळ आहे असं सांगितलेलं आहे. जे काही भूत, भविष्य आणि वर्तमानातले जेवढे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ हे ह्या शब्दाचा म्हणजे ओंकार रूपी शब्दाचा विस्तार आहे. म्हणजे ओंकार हा सर्वांचं कारण आहे. ओंकार हा शब्दच आहे की नाही, किंवा शब्दाचं तत्व आहे, किंवा त्याला नादब्रह्म असंही म्हटलेलं आहे. तो जो आहे तो चतुष्पाद आहे. म्हणजे तुम्हाला जगामध्ये जेवढी संगती आहे, कोणती संगती आहे चतुष्पादाची, एक आहे विश्व, तैजस आणि प्राज्ञ, म्हणजे व्यष्टीच्या दृष्टीनं. तिकडं आहे की विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर, हे सगळे जे आहेत हे सगळे ओंकार स्वरूप आहेत. मागं झालेले पदार्थ भविष्यात आणि वर्तमान काळात सगळे पदार्थ काय आहेत, हे सगळे पदार्थ ओंकार स्वरूप आहेत. ओंकारापासूनच यांची उत्पत्ती झालेली आहेत. ओंकाराचाच याचा लय आहे आणि ओंकारामध्येच हे सगळे राहतात. मग हा ओंकार रूपी शब्द जो आहे तोच सगळ्यांचं मूळ अधिष्ठान आहे की नाही, तोच मुळात कारण आहे की नाही. आणि कारणगुण हा कारणगुण हा कार्य अनुवर्तन, ते कारणाचेच गुण सगळे कार्यामध्ये अनुवृत्त होतात. या दृष्टीनं पाहिलं तर शब्द सोडून या विश्वामध्ये आहेच काय, सगळं शब्दात्मकच असं हे विश्व आहे. तेव्हा हे सांगतात तो तरी खपुष्प असेल, आकाशातच एक फुल आहे, पण हे फुल काय असं पुढं तेवढं फुलावरच भागत नाही, तर ते परिफळ दे जगदरूपी फल ते देतं. म्हणजे विश्व, तैजस, प्राज्ञ आणि तुरीय, ते तुरीयसुद्धा कोण आहे, पुन्हा ओंकारच आहे. म्हणजे याचा अर्थ शब्दानेच आपल्याला तुरीयाचं दर्शन होतं. शब्दानेच आपल्याला विश्व, तैजस आणि प्राज्ञ किंवा समष्टीरूप असणारे ईश्वर, हिरण्यगर्भ आणि विराट ह्या सगळ्यांचं दर्शन कोणाकडून होतं, ह्या शब्दामुळंच होतं. फळ दे जगद्रूप. आता दुसरा एक अर्थ असा आहे की खपुष्प हा जरी व्यर्थ जरी असला तरीसुद्धा जगद्रूपी फल त्यांनी निर्माण केलं की नाही. शब्द हा व्यर्थ असला म्हणजे मिथ्या असला तरीसुद्धा ह्या मिथ्या शब्दापासूनच हे संपूर्ण जगत उत्पन्न झालं की नाही. मिथ्या शब्दानेच हे जगत कसं उत्पन्न झालं हे तुम्हाला सांगितलं की नाही. प्रकृतेर महान, किंवा त्यांनी सांगितलं की स एकाकी न रमते एकोहम बहुश्याम प्रजायेय, हे कोणी सांगितलं तुम्हाला. आणि अशा रीतीनं मी अनेकत्वाला प्राप्त व्हावं म्हणून तो एकट्याला त्याला कर्मेना म्हणून स ऐक्षत, त्याने ईक्षण केलं आणि ही सगळी सृष्टी विचित्र विश्व त्यांनी निर्माण केलं. हे कोणी फळ दिलं, हे फळ दे जगद्रूप, त्या व्यर्थ मिथ्या असणाऱ्या त्या शब्दानेच, बरोबर ना, ह्या जगद्रूपी मिथ्या अशा प्रकारच्या फलाची उत्पत्ती केली. याचा अर्थ या ठिकाणी शब्दच मिथ्या आहे. कारणरूप शब्द जर मिथ्या आहे तर कार्यरूप असणारी सृष्टी कशी सत्य असेल. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दाखवली की नाही, ही सगळी सृष्टी जी दाखवली ती कशामुळं दिसली, तर शब्दामुळंच दिसली. जरी मिथ्या सृष्टी असली की दुसरी गोष्ट शब्दानेच अनेक दर्शनकार आहे हे जगत सत्य मानतात, हे सत्य जगत आहे, बरोबर ना. आणि मिथ्यात्वाचं खंडन करून हे कोणी केलं, शब्दानेच केलं. आणि जगत सत्य आहे याचं खंडनही कोणी केलं, शब्दानेच केलं. म्हणून ही सर्व सृष्टी जी आहे ती फलरूप सृष्टी ह्या शब्दानेच उत्पन्न केलेली आहे. शब्दमवी तै अमुप कोण आहे. आता ते म्हणतात शब्दमवी, शब्द जेव्हा एखाद्या गोष्टीचं मोजमाप घ्यायला प्रवृत्त होतो, बरोबर ना, तर त्यावेळेला असं तै अमुप, जे शब्दाच्या कवेत येत नाही असं कोण आहे बरं.
जगामध्ये शब्दाने ठरवलं तर शब्दाने कोणाकोणाचा वेध घेतला आहे? शब्दाने. चांगलं पहा, इथं येतच हे टिकेत पुन्हा. शब्दाने वेध कोणाकोणाचा घेतला? शब्दाने कार्यरूप प्रपंचाचा घेतला का कारण मायेचा पण घेतला? कारण मायेचा पण घेतला, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर बरोबर ना, कार्याचा पण घेतला आणि कारणाचा पण वेध घेतला. कारणाचा वेध घेतला का कार्य कारण भावाचं खंडन करून त्या ठिकाणी अधिष्ठानाचं पण तुम्हाला वेध घेतला. अधिष्ठानाचं पण निरूपण कोणी केलं? शब्दांनीच केलं. कार्यकारण भाव हा मिथ्या आहे हे सुद्धा शब्दांनीच सांगितलं. आणि त्या ठिकाणी कार्यकारण भाव हा अध्यस्त असून त्याचा अधिष्ठान ब्रह्म तेच एकमेवाद्वितीय सत्य सद्वस्तू आहे हे सुद्धा कोणी सांगितलं? शब्दानेच सांगितलं. कार्यकारण भाव कोणी सांगितला? शब्दानेच सांगितला. आणि कार्यकारण भावाचा निराश कोणी केला? शब्दानेच केला. आणि अधिष्ठानाचा आत्मत्वाने ज्ञान कोणी करून दिलं? शब्दानेच करून दिलं, बरोबर ना. आणि अज्ञानाची निवृत्ती कोणी केली? शब्दानेच केली, बरोबर ना. शब्दानेच केलं. आणि जे ज्ञान उत्पन्न करून अज्ञानाची निवृत्ती केली ते वृत्ती ज्ञान कोणी करून दिलं? शब्दानेच करून दिलं. आणि नंतर ज्ञान, अज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही सापेक्ष आहे. तेव्हा ज्ञान, अज्ञान किंवा बंध, मोक्ष यांचं सापेक्षत्व दूर कोणी केलं? शब्दानेच. आणि ही निरपेक्ष वस्तू आहे, ही कधीही शब्दाच्या कवेत येऊ शकत नाही हे सुद्धा कोणी सांगितलं? पुन्हा शब्दानेच सांगितलं. हे सुद्धा कोणी सांगितलं? शब्दाने. तेव्हा मग तुम्ही म्हणाल ब्रह्म शब्दाच्या कक्षेत येत नाही, बरोबर ना. असं असणारं ब्रह्म शब्दाच्या कक्षेत येत नाही अशा प्रकारचं ब्रह्माचं मोजमाप, बरोबर ना, हे कोणी केलं आहे? कारण शब्द मवितय अमुपकोन आहे. शब्दाने जर त्याला मोजायचं म्हणजे त्या शब्दात परिच्छिन्न झाल्याशिवाय त्या वस्तूचं वस्तुत्व आपल्याला कथनच करता येत नाही. आमची वस्तू जी आहे ह्या अवस्तूचंच कथन करतो असं नाही. ह्या अवस्तूच्या सापेक्ष, मिथ्याच्या सापेक्ष असणारं त्याचं सत्यत्व हे सुद्धा कोण करतं? शब्दच कथन करतं. आणि ही सापेक्षतेमध्येच सापेक्षतेमध्ये राहणं म्हणजे मर्यादेने किंवा परिच्छिन्नत्वाला प्राप्त होणे. तेव्हा ह्या दोन्हींच्याही अतीत आहे. हे कार्यकारणाच्याही अतीत आहे, दृश्य द्रष्टृत्वाच्याही अतीत आहे, ज्ञान अज्ञानाच्याही अतीत आहे, बंध मोक्षाच्याही स्वरूप अतीत आहे. हे सगळं कोणी करून दिलं आपल्या बुद्धीवर आरूढ? हे शब्दानेच करून दिलं. तेव्हा म्हणतात शब्दमवी ते अमुपकोन आहे. शब्द जर मोजायला प्रवृत्त झाला तर त्याला मोजता येत नाही अशी कोणती वस्तू आहे? अर्थात कोणतीही वस्तू नाही असं सांगतात. मुळी शब्दाशी पाहता शब्दपणेची होय वृथा आणि नसता ठाई भाविता दाखवी जगद्रूप. मुळी शब्दाशी पाहता, मुळातच जर आपण मूलभूत म्हणजे अंतर्मुख वृत्तीनं शब्दाचं चिंतन करायला गेलो, बरोबर ना, म्हणजे कोणत्या द्वारे? शब्दाचं चिंतन शब्दाच्याच आधाराने, बरोबर ना. आपल्याला प्रतीतीला येणाऱ्या शब्दाचं मूलभूत स्वरूप काय आहे हे सुद्धा आपल्याला कोणाच्या द्वारा? शब्दाच्याच द्वारा जर पाहिलं तर शब्दपणेची होय वृथा. तो शब्द काय होतो? त्याच्या ठिकाणी शब्द हा शब्दत्व धर्माने युक्त असल्यामुळं शब्दत्व धर्माने युक्त असणारा शब्द हा मिथ्या आहे. कारण त्याच्या ठिकाणी काय आहे? शब्दत्व आहे, बरोबर ना. की जे शब्दत्व त्याला काय आहे? आकाशाचा गुण आहे, बरोबर ना. हा त्या आकाशाचा गुण आहे असं सांगितल्यामुळं शब्दपणेची होय वृथा. शब्दत्व या धर्मामुळं तो काय होतो? वृथा होतो. आणि नसता ठाई भाविता दाखवी जगद्रूप. आणि जर तुम्ही ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी शब्दाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि त्या ठिकाणी जर का तुम्ही शब्दाची भावना केली तर हा मिथ्या असणारा शब्द, बरोबर आहे ना. कारण काय? मिथ्या पदार्थ हा कोणाला कारण होत नाही, मिथ्या पदार्थ हा कोणाला अधिष्ठानही होत नाही. पण असं असताना देखील जर तुम्हाला यथार्थ आपल्या अधिष्ठानाचं ज्ञान नसेल तर, बरोबर ना, तर तुम्हाला काय होतं? अन्यथा रूपाने त्या शब्दाचं भान होतं, बरोबर ना. आणि ते शब्दाचं भान जे आहे त्या शब्द आहे म्हणून जर तुम्ही काय एकदा भावना केली तर त्या ओंकार रूप शब्दापासूनच जगद्रूप दाखवी. संपूर्ण जगताचं स्वरूप तुम्हाला तो शब्द दाखवतो. जर तुम्ही कारणात्मक शब्द जर मिथ्या आहे आणि अभावरूप आहे असं जर समजलं तर तुम्हाला पुढं ह्या जगताचं भान होणार
नाही, जगताची प्रतीती होणार नाही. असं जर तुम्ही त्या बरोबर ना, त्या शब्दाच्या अधिष्ठानाला तुम्ही जर जाणलं, यथार्थ आत्मत्वाने जाणलं, तर पुढं तुम्हाला दृश्य असणाऱ्या आकाशादी सृष्टीची जगताची तुम्हाला प्रतीतीच होणार नाही. पण हा शब्द जर त्या ठिकाणी कार्याला जर सत्य समजायला लागला, बरोबर आहे ना, तर त्याला काय होतं, तो नसता ठाई भाविता, त्या आपलं कारणाला जर सत्य समजायला लागला तर कारणाचेच गुण कार्यामध्ये काय होतात, संक्रमित होतात. म्हणजे तुम्हाला त्या शब्दाचं कार्य असणारं जगत, ह्या जगताचं स्वरूपसुद्धा कोण दाखवू शकतो, तो शब्दच. बरं ना, शब्दाच्या अधिष्ठानाच्या अज्ञानात शब्द हा तुम्हाला संपूर्ण जगताचं स्वरूप दाखवतो. ठीक आहे ना. शब्दाचा जरी अभाव तरी जग हे कासया नावं, आणि वास्तव्ये पाहता वावं आपणचे असे. आम्ही का म्हणतो की खपुष्प आहे परी फळ दे जगद्रूप. तो जरी खपुष्प असला पण खपुष्प वाटतो कुठं, ऐक ना. तो वंद्या पुत्रा इतका असत जर वाटला असता तर तुम्हाला जगद्रूपी फळ तरी कधी दिसला असतं का? तो जगद्रूपी फलाला कधी प्रसवता झाला असता का? कारण मुळात जर आकाशामध्ये फुलच नाही तर त्याला फळ लागण्याचा प्रश्नच कुठे आहे? फळ लागण्याचा प्रश्नच नाही. म्हणून म्हणतात शब्दाचा जरी अभाव, जर शब्दाचा स्वरूपाच्या ठिकाणी अभाव असता तरी जग हे कासया नावं, तर जग हे कशाला नाव आलं असतं? कारण काय, मूळ शब्दरूपी फुलच जर नाही तर त्याची परिणती जग ह्या फलात होईलच कशाला? आणि जग हे नाव तरी आपल्या दृष्टीपथात आलं असतं का? नाही. आणि वास्तव्य पाहता वावं आपणचे असे. आणि वास्तव्य पाहता, आणि जर खरं जर वास्तविक रीतीनं पाहायला गेलं तरी आपणची वाव असे. तो शब्दच मुळात मिथ्या आहे. बरोबर ना, शब्दच मुळात काय आहे? मिथ्या आहे. शब्दाशी जे शब्दपण त्या अर्थाचे निघडत तसे जाणं, तो अर्थची परिपूर्ण कोंदला असे. आता याच्यामध्ये ते सांगतात शब्दाशी जे शब्दपण, शब्दाला जे शब्दपण आले, शब्दाला शब्दपण कधी येईल माहिती आहे का? जर त्या शब्दाचा अर्थ पुढं असला तर त्या शब्दाला शब्दपण येईल. ऐक नाही. वंध्यापुत्र याच्या ठिकाणी शब्द आपण जे म्हणतो ते शब्दपण आहे का ते फक्त वाचारंभण आहे? वाचारंभण आहे वंध्यापुत्र. कारण का वंध्यापुत्र नावाचा पदार्थ नाही, म्हणजे शब्द आहे पण अर्थ नाही, अशी स्थिती आहे की नाही? तसंच शब्दाला जे शब्दपण आहे त्या अर्थाचे निगड तसे जाणं. कोणता तरी विषय समोर असल्याशिवाय त्याच्यात शब्दांनी त्याचं वर्णन होईल का? म्हणजे शब्दाला शब्दपण स्वतःचं नाही, पुढं जेव्हा अर्थ असतो तेव्हा त्या शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व येतं. नाही तर जर अर्थ नसेल तर शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व येईलच कसं? येणारच नाही. म्हणजे शब्द हा स्वतंत्ररीतीने शब्द नावाची वस्तू नाही, ती फक्त काय आहे, वस्तू तर नाही आणि शब्द तर आहे. बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ त्याच्या वास्तविक अधिष्ठानावातून स्वतंत्र त्या शब्दाला मुळात सत्ता नाही. कारण शब्दाची प्रवृत्ती कधी होईल? अर्थ असला तर शब्द आहे. अर्थ म्हणजे वास्तव जर एखादी वस्तू असेल तर तिच्यामुळं त्या शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व येईल. परंतु ते शब्दत्वच मुळात काय आहे? मिथ्या आहे. शब्दत्व जेव्हा येतं तेव्हा अर्थाचे निगडत असे झालं. अर्थ असल्यावर जर शब्द येत असेल आणि शब्दाच्या आधी जर अर्थ असेल तर याचा अर्थ शब्दाला काय नाही, महत्त्व नाही. बरोबर ना. शब्दाच्या ठिकाणी शब्दत्वाची सिद्धी स्वतंत्र रीतीनं होत नाही जर अर्था वाचून होत नसेल. बरोबर ना. मग ज्या एखाद्या पदार्थाला अधिष्ठानावाचून स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती नसेल तर त्याचं स्वतंत्र अस्तित्वच कुठं सिद्ध होते? होत नाही. तो अर्थाची परिपूर्ण कोंदला असे. आणि मग जर पाहायला गेलं ना, शब्द नाही तो अर्थामुळं आहे, आणि तो अर्थ असा आहे का त्या अर्थामध्ये शब्द नाही. कारण तो अर्थ जो आहे तो अर्थ परिपूर्ण रीतीनं कोंदलेला आहे. म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित, बरोबर ना, केवळ अर्थच अर्थ कोंदलेला आहे. त्याच्या ठिकाणी त्या अर्थाची अभिव्यक्ती किंवा त्याला विषय करणारा असा शब्दच या ठिकाणी त्या स्वरूपाच्या ठिकाणी अस्तित्वात नाही. अशी स्थिती आहे, अशी वस्तुस्थिती आहे. ठीक आहे ना. अशी वस्तुस्थिती आहे. कारण परिपूर्ण तो कोंदलेला आहे तर त्याच्यात तुमच्या ओंकार स्वरूपी शब्दाला तरी कुठं जागा आहे? ते वस्तूच्या ठाई शब्दाशी ठाऊची नाही, म्हणून खपुष्प पाही बोलिले असे. आता इथं खपुष्प का म्हणतात तर तो मूळ वस्तू आहे ती काय आहे? परिपूर्ण आहे.
ती परिपूर्ण आहे, म्हणजे देशकाल वस्तूची कोणताही परिच्छेद तिच्या ठिकाणी नाही, बरोबर ना. मग जर त्या ठिकाणी कोणताच परिच्छेद नसेल, त्या वस्तूच्या ठिकाणी शब्द राहण्याला जागा आहे का? शब्दच त्या ठिकाणी नाही, आणि म्हणून त्या शब्दाला आम्ही खपुष्प किंवा आकाशपुष्प असं म्हटलेलं आहे. आकाशात जसा फुलाला जागाच नाही, बरोबर ना, निरतिशय व्यापक अशा प्रकारचं जे चिदाकाश आहे त्याच्या ठिकाणी शब्दाला जागा नाही. ज्या ठिकाणी आकाशपुष्प हा फक्त वाचेमध्ये असणारा शब्द आहे, आकाशात पुष्प नाही, पण आपल्या वाणीमध्ये मात्र वाचारंभण रूपाने ते आहे. तसंच या ठिकाणी ह्या शब्दाला कोणत्याही प्रकारचं परिपूर्ण चिदाकाशामध्ये स्थान नाही. ते वस्तू प्रत्ययविन शब्दी ठसावले शब्दपण, मग शब्देची जाण प्रसवली सृष्टी. आता म्हणतात मग हे शब्दापासून वस्तू कशी शब्दापासून सृष्टी निर्माण झालीच कशी? जर स्वरूपात नाही तर ते म्हणतात झालीच नाही, पण वस्तू प्रत्ययविन आपल्या आत्मवस्तूची प्रतीती नसल्यामुळं, म्हणजे आत्मवस्तूच्या यथार्थ ज्ञानाचा अभाव असल्यामुळं, म्हणजे सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं शब्दी ठसावले शब्दपण. रज्जूचं ज्ञान नसल्यामुळं सर्पाच्या ठिकाणी सर्पत्वाचा काय झाला? आभास झाला. तसं मूळ आत्मवस्तूचा प्रतीती किंवा आत्मवस्तूचं यथार्थ ज्ञानाचा अभावामध्ये या शब्दाच्या ठिकाणी शब्दपण ठसावलं, किंवा ते ठसावलं म्हणजे ते आहे असं वाटलं, बरोबर ना. असं आहे की स्वस्वरूपाच्या अज्ञानात जग भासतं, आणि स्वस्वरूपाच्या अज्ञानात जग भासतं हे न कळलं म्हणजे ते जग सत्य वाटतं. त्याप्रमाणे या शब्दाच्या ठिकाणी शब्दपणा हा आला, त्याचं कारण वस्तूचा प्रत्यय आला नाही, वस्तूचा अनुभव आला नाही. मग शब्देची जाण प्रसवली सृष्टी. आणि मग हे शब्द जे आहे ना, मग ते शब्द काय होतं? या शब्दामुळं ही सर्व सृष्टी उत्पन्न होते. शब्दसृष्टी कधी उत्पन्न करतो? आत्मप्रतीती नसली तर. आत्मप्रतीती शब्दच नाही तर शब्दापासून उत्पन्न होणारी सृष्टी तरी कुठं असणार? सूर्यरश्मीच्या ठाई जाण जरी झाले असे जळभान, तरी कल्लोळी साचपण सहजचे असे. तोच दृष्टांत आहे मृगजळाचा. पण कसे त्यांनी त्या दृष्टांतामध्ये सांगितलं की सूर्यरश्मीच्या ठाई, सूर्याच्या किरणाच्या ठिकाणी जरी जलभान झाले असे, सूर्यकिरणाच्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं जर भास झाला, आहेत कोण सूर्यकिरणं, पण सूर्यकिरणांचं स्वरूप न कळता त्या ठिकाणी काय आहे? पाणी आहे, मृगजल आहे, असा जर भास झाला तर कल्लोळी साचपण सहजच असे. आणि पुन्हा त्या मृगजळाच्या ठिकाणी मोठमोठ्या लाटाच्या लाटा उसळतात, हे सहजच आपल्याला स्वाभाविकपणे कळेल की नाही? जर तुम्हाला सूर्यकिरणाच्या ठिकाणी मृगजळाचंच भान झालं नाही तर मृगजळामध्ये उसळणाऱ्या लाटा ह्या कशा तुम्हाला कळतील? आहे की नाही? तेवी शुद्ध वस्तूच्या ठाई शब्दाची ठावू नाही, आता भाविलाची पाही तरी शब्दसृष्टी सत्य. तेवी त्याप्रमाणे शुद्ध आत्मवस्तूच्या ठिकाणी शब्दाला कोणत्याच प्रकारचं स्थान नाही, परंतु असं असू नये त्या शब्दाची भावना तुम्ही केलीच, भाविलाची पाही शब्द आहे अशा प्रकारची भावना केली, तो शब्द आहे आणि तो शब्द सत्य आहे अशी भावना केली. पहिल्यांदा शब्दाची प्रतीती झाली आणि प्रतीती होणारा शब्द सत्य आहे असं जर वाटलं तरी शब्दसृष्टी सत्य. तर अर्थात शब्दापासून उत्पन्न होणारी सगळी सृष्टी काय तुम्हाला वाटायला लागली? सत्यच आहे असं वाटलं. शब्द सत्य आहे ना, मग शब्दापासून उत्पन्न होणारी सृष्टीसुद्धा काय आहे? सत्यच आहे. एवं शब्दाची सृष्टी वाचूनी नाही अनगोठी, मृत्तिके तेव सत्यमिती श्रुती, हेठी केले असे, हेही केले असे, असे का? हा, हे ठीक केले असे. मी बराच विचार केला दुपारी, परंतु हे काय हे ठीक, पण बा हे दूर करून याचा पदच्छेद करावं हे काही लक्षात आलं नाही. तर बघा, एवं शब्दाची सृष्टी त्याच्यात एकत्रच असेल ना, त्याच्यातही एवं शब्दाची सृष्टी, ही सृष्टी काय आहे? शब्दापासून उत्पन्न झाली. वाचुनी नाही अनगोठी, शब्दाची सृष्टी म्हणजे केवळ शब्दात्मक सृष्टी आहे, म्हणजे वाचारंभण आहे. कारण शब्द वाचारंभण आहे, शब्दाची सृष्टीसुद्धा तशाच प्रकारची आहे. काय कारणगुण कार्यानुवर्तनते, या रीतीनं पाहिलं तर तीसुद्धा काही वेगळी
नाही, वाचूनी नाही अनुगट. ही सगळी जगत म्हणजे काय आहे? जगत म्हणजे वाचारंभण आहे. ही शब्दाची केलेली सृष्टी आहे. मृत्तिके तेव सत्यमिती श्रुती, हे ठीक केली असे. तर त्या ठिकाणी म्हणतात की मृत्तिका इत्येव सत्यम. मृत्तिकाच काय आहे? सत्य आहे. म्हणजे मृत्तिका सत्य आहे आणि घट काय आहे? वाचारंभण आहे. हे श्रुती म्हणजे हे वेदाने ठीक केले असे, अशा प्रकारचा निर्धार निश्चय करून सांगितलेलं आहे. म्हणजे हे वाचारंभण आहे. मृत्तिकेत्येव सत्यम, या ठिकाणी काय सुरुवात काय आहे? वाचारंभणम ही विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम. त्यांनी ज्या वेळेला आपल्याला मृत्तिका आणि घट यांच्यामध्ये कार्यकारण भावाचा विचार करतो, बरोबर आहे ना? कार्यकारण भावाचा विचार करतो त्यावेळेला हा कार्यकारण भाव सत्य आहे का मिथ्या आहे? कारण कारणरूप असणारी मृत्तिका आणि कार्यरूप असणारा घट, ह्या दोघांमध्ये मृत्तिके वाचून काय आहे सांगा, बरोबर की नाही? मग जर त्या ठिकाणी घट हा वाचारंभण आहे, कारण ती मृत्तिकाच आहे, बरोबर ना? मग त्या मृत्तिकेच्या ठिकाणी घटाच्या सापेक्ष घटला कार्याची कल्पना करून त्याच्या सापेक्ष केलेली कारणभावाची ही सुद्धा कल्पना काय आहे? मिथ्याच आहे. म्हणून कार्यकारणता मिथ्या. किंवा त्या घटामध्ये मृत्तिका व्यापन आहे असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा ते व्यापकता सुद्धा काय आहे? मिथ्याच आहे, असाच अर्थ होतो की नाही? पण हे सगळं या ठिकाणी कार्य मिथ्या आहे, बरोबर ना? कार्य मिथ्या आहे, कार्यकारण भाव मिथ्या आहे, बरोबर ना? आणि कार्यामध्ये केवळ कारणच अनुश्रुत आहे, किंबहुना केवळ कार्यकारण भाव विवर्जित अशी मृत्तिकाच खरी सत्य आहे, अधिष्ठानच सत्य आहे. असं ज्या अधिष्ठानावर हा कार्यकारण भावाचा विचार झाला ते कार्यकारण भाव मिथ्या असून त्या कार्यकारण भावाचं एकमात्र अधिष्ठानच सत्य आहे. हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला काय होईल? घटाच्या ठिकाणी हा जो घट आहे तो मिथ्या आहे, कार्यकारण भाव पण मिथ्याच आहे आणि केवळ मृत्तिकाच आहे असं आपल्याला यथार्थ ज्ञान जर झालं तर त्या ठिकाणी आपल्याला हे वाचारंभणच वाटेल की नाही? आणि हे कोणी सांगितलं? मृत्तिकेत्येव सत्यम इति श्रुती, अशी श्रुती आहे की नाही? आणि हे ठीक केले असे, अशा प्रकारचा त्याचा निश्चय होईल. याविषयी स्मृती सांगितली. आता सर्वे विकाराश्च वाचा केवलम आस्तिकाः इति सुतसंहितायाम एवं जग हे पूर्ण शब्दूची झाला असे आपण तो तात्पर्यार्थ जाणं ओवीचा ये. या ठिकाणी सुतसंहितेचं प्रमाण दिलं. इति सुतसंहितायाम काय? सर्वे विकाराश्च वाचा केवलम आस्तिकाः. आस्तिका म्हणजे आस्तिक दर्शनकार का? वाचा केवलम आस्तिकाः, हे सर्व जे विकार आहेत ना त्यांच्या ठिकाणी अस्तित्व, बरोबर ना? त्यांचं जे अस्तित्व आहे, त्यांना जी सत्ता आहे, ते सर्व वाचा केवलम आस्तिका, केवळ वाचेने त्यांचं अस्तित्व आहे. म्हणजे वाचारंभण मात्र आहेत. जेवढे विकार आहेत, मृत्तिका तर घट हा काय आहे? विकार आहे. मग विकार काय आहे? नामधेय, तो फक्त काय आहे? वाचारंभण आहे. आणि फक्त मृत्तिका सत्य आहे. त्याप्रमाणे हे सगळे जे विकार आहेत त्या विकारांचं अस्तित्व म्हणजे विकार म्हणजे कार्य, बरोबर ना? विकार याचा अर्थ कार्य. जेवढा हा कार्यरूप प्रपंच आहे किंवा कार्यरूप प्रपंचाची सत्ता आहे तर ते आपल्याला वाटतं ती केवळ वाचेमध्ये सत्ता आहे. तत्वतः ते सर्व पदार्थ असत स्वरूप आहेत. स्वरूपाच्या ठिकाणी त्यांचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे, असं ह्या सुतसंहितेचं प्रमाण दिलं. ठीक आहे ना? एवं जग हे पूर्ण शब्दूची झाला असे आपण तो तात्पर्य अर्थ जाणव ओवीचा ये. याच्यावरून काय आहे? हे संपूर्ण जगत जे आहे ना, संपूर्ण जगत म्हणजे शब्दच झालेला आहे. शब्दा वाचून ह्या जगाला दुसरी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र सत्ता नाही. हे शब्द मात्र आहे किंवा वाचारंभण मात्र आहे. म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी हे तत्वतः नाहीच आहे. आणि हा ह्या ओवीचा काय आहे? तात्पर्य अर्थ आहे का मुळीच हे सृष्टी झालेलीच नाही, हे शब्द हा झालेलाच नाही. म्हणून जे जे नाही ते शब्देची पडे ठाई, आमुपही जे काही
ते शब्दोची मवी. म्हणून या जगामध्ये जे जे नाही म्हणजे हे शब्दसृष्टी नाही, बरोबर ना. शब्दसृष्टी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभावरूप आहे असं सुद्धा कोणाला माहीत पडलं? असं सुद्धा आपल्याला शब्दामुळंच माहीत पडलं. आणि ह्या शब्दातीत असणारं आणि देशकाल वस्तू परिच्छेद रहित असणारं आत्मतत्व, त्याला मोजायला कोण गेला? ते अमुपही जे काही जे कधी मोजण्याच्या कक्षेत येत नाही ते शब्दोची मवी. त्याची शब्दच मोजणी करतो की नाही? काय मोजणी करतो? जे कधी शब्दाच्या कक्षेत येत नाही असं शब्दातीत असणारं तत्व, हे सुद्धा कोण सांगतं? शब्दच सांगतो. चिद्विलास अपरिमित तो शब्देची येणे मविजेत, असंकेती संकेत शब्दे केला. अपरिमित चिद्विलास म्हणजे देश काल आणि वस्तू परिच्छेद रहित. आपण म्हणतो ना, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारी, यालाच म्हणायचं चिद्विलास. आणि हा चिद्विलास म्हणजे चैतन्याचा निरपेक्ष विस्तार, बरोबर ना. असा जो विस्तार आहे तो अपरिमित आहे. तो कोणत्याही देशकालाच्या वस्तूच्या परिच्छेदात येत नाही. परंतु तो शब्देचे येणे मवीज येतं. तो देशकाल वस्तूचा परिच्छेद त्याला होत नाही. हे तुला कोणी मोजणी केली त्याची? हेही शब्दानेच केली. असंकेती संकेत शब्द केला. तो अशब्दम अस्पर्शम अरूपम, हे सुद्धा अशब्दम कोणी सांगितलं? शब्दानेच त्याचा संकेत केलेला आहे. तो शब्दाच्या अतीत आहे. त्याचा कैसे बोटाने दाखवू तुला, असा त्याचा संकेतसुद्धा कोणी केला? शब्दानेच केला. अमुपी असे अमुपन, इथं अमुपन आहे का अमुपपन आहे? अमुपपन आहे ना, असं पाहिजे. अमुपन झाले ते अमुपपन पाहिजे. आता अमुपी, अमुप असणारं म्हणजे देशकाल वस्तूच्या परिच्छेद, देशकाल वस्तूंनी परिच्छिन्न न होणारं असं जे अमुप आत्मतत्व आहे, त्याच्या ठिकाणी जे अमुपपण आहे, तरी शब्दे केले प्रमाण, हे कोणी सांगितलं? हे सुद्धा शब्दानेच प्रमाण करून सांगितलं. शब्द प्रमाणानेच आपल्याला कळला की आत्मा काय आहे? अमुप आहे. म्हणजे शब्द प्रमाणाच्याही कक्षेत येत नाही, हे त्या शब्द प्रमाणामुळंच आपल्याला कळलं. अमुप हेची जाण काय प्रमाण नव्हे. ते म्हणतात अमुप आहे, बरोबर ना. हेच काय, या हे सुद्धा शब्द प्रमाणानेच कळलं नाही का? काय प्रमाण नव्हे. अमुप नाही काय, तो आहे. मग अमुप याला प्रमाण काय? त्या शब्दानेच सांगितलं ना. शब्दाने सांगितलं म्हणूनच तुम्हाला अमुपसुद्धा कळलं. म्हणून अमुप जरी झाले तरी शब्द येणे मविले, निराकारी आणले आकारत्व. आता पुढं जरा वेगळ्या पद्धतीने सांगतात की तुम्हाला तो अमुप नाही का? परमात्मा अमुप आहे. पण अमुप जरी असला, बरोबर ना, तरीसुद्धा शब्द येणे मविले, तो अमुप आहे हे शब्दाचाच प्रयोग झाला की नाही? मग अमुप आहे हे शब्दानेच त्याचं मोजमाप की झालं की नाही? मोजण्यात येत नाही असा शब्दानेच त्याला मोजला की नाही? म्हणजेच तो मोजण्याच्या कक्षेत, शब्दाच्या कक्षेत आलाच. ते म्हणतात जर तो परमात्मा निराकार आहे, पण अमुप शब्दाने काय केला? त्या निराकारीही आणले आकारत्व. त्या निराकार परमात्म्याला आकारच आला की नाही? एक काय झाला? त्या शब्दाने काय सांगितलं? तो आकाराचा पदार्थ आहे तो शब्दाने दाखवला. आणि जेव्हा निराकाराचं दाखवायचं तर तो आकाराच्या अतीत आहे असा आकारच केला ना त्याला, आहे की नाही? असंच त्याचं ज्ञान करून दिलं ना. म्हणजे याचा अर्थ निराकार या शब्दाने त्याचा आकार सांगितलं, कारण आकार शब्दाच्या सापेक्ष निराकार सांगितलं, बरोबर आहे ना. आणि तत्वतः हा आकार आणि निराकार यांच्याही अतीत आहे, आणि आकार आणि निराकार हाच आहे, बरोबर ना. हे सुद्धा कोणी सांगितलं? तर शब्दाने सांगितलं. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एको गोविंद रे, हे शब्दाने सांगितलं. तुझं आकारू म्हणो की निराकारू रे, आकारू निराकारू एको गोविंद रे. आणि आकार आणि निराकार, बरोबर ना, आकार आणि आकार सापेक्ष आलेलं निराकारत्व याच्याही तो अतीत आहे, हे सुद्धा कोणी मोजलं? हे शब्दानेच मोजून सांगितलं. शब्दी शब्दत्वर आहे तरी निराकारीचे आकार आहे, वाचोनी आकाराची सोय वेगळी कैची. ते म्हणतात शब्दी शब्दत्वर आहे. शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व राहिलं की नाही?
म्हणजे शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व हा धर्म राहिला आणि मग त्या शब्दाने तुम्हाला त्या वस्तूंचं ज्ञान करून दिलं. म्हणजे शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व आहे का नाही. मग मग शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व असेल तर त्या शब्दत्वाने युक्त असणाऱ्या शब्दाने तुम्हाला ज्याचं ज्ञान करून दिलं, बरोबर ना, तो निराकार आहे. तर त्या निराकारामध्ये तुम्हाला काय आलं, पहिल्यांदा आकार समोर आला आणि आकारा जिथं नाही ते निराकार आहे असं झालं. मग निराकाराच्या रूपाने तुम्हाला कोण दाखवला, पुन्हा आकारच दाखवला की नाही. शब्दामध्ये असंच ना, शब्दामध्ये शब्दत्व आहे म्हणून तुम्हाला त्या निराकार परमात्म्याचा निराकार परमात्म्याचं ज्ञान करून दिला. याचा अर्थ निराकाराचा आकारच केला की नाही, ते कोणी केला, त्या शब्दानेच केला. वाचुनी आकाराची सोय वेगळी कैची. जर समजा तुम्हाला शब्दच नसता आणि केवळ स्वरूपच असतं, बरोबर आहे ना, तर त्या ठिकाणी साकार का निराकार शब्द प्रवृत्त झाला असता. ज्या अर्थी निराकार शब्द प्रवृत्त झाला त्याचाच अर्थ असा आहे की शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व आहे आणि त्या शब्दाने त्या परमात्म्याचं निराकार असं वर्णन केलं. त्याच वेळेला तो निराकार शब्द साकारत्वाला आकाराला घेऊनच प्रवृत्त झालेला आहे, बरोबर ना. आणि त्यामुळं जर समजा प्रवृत्त झाला नसता निराकार शब्द, तर त्या ठिकाणी तुम्हाला आकाराचा कोणत्या प्रकारचा मार्ग सापडला असता का, आकाराचा मार्ग सापडला नसता. कारण काय, निराकार हा सुद्धा काय आहे, एक आकारच आहे. आकार जसा आकार आहे तसा निराकार हा सुद्धा काय आकाराच्या सापेक्ष, बरोबर ना, निराकार हा शब्द एक प्रकारचा आकारच आहे. नाहीतर तुम्हाला निराकार हा शब्दाची प्रवृत्ती झाली असते का. निराकार शब्दच सिद्ध करतो की काय करतो, साकारत्वाची सिद्धी करतो. नाहीतर तिथं कोणता व्यवहार झाला असता का, केवळ स्वरूपच असतं. मग त्या स्वरूपाच्या ठिकाणी शब्द नसता का, जगत नसतं, अज्ञान नसतं का, ज्ञान नसतं, दोन्ही पण नसतं. बंध नसता का, मोक्ष नसता, कोणीच नसतं. दृश्य नसतं का, अदृश्य नसतं, काहीच नसतं. फक्त स्वस्वरूपाने अवाच्य शब्दरहित असं स्वरूपच राहिलं असतं, दुसरं काही नाही. आणि आता जरी तुम्हाला काही दिसलं, बंधापासून मोक्षापर्यंत सगळं जे आध्यात्मिक जगत आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, शब्दच अनुस्यूत आहे. शब्द वाचून त्यांना स्वतंत्र कोणतंही स्वरूप नाही. शब्दात्मकत्व हेच त्याचं स्वरूप आहे. विधी निषेधाची आवाटा, दाविता हाची देवटा, बंध मोक्ष कळी काटा, शिष्टो हाची पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.